आजचा जो विषय आपण घेतलेला आहे तो म्हणजे सहभागिता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फेलोशिप म्हणतो. सहभागिता ही परमेश्वराने मानवाला दिलेली आहे. जेव्हा मानवाला परमेश्वराने उत्पन्न केलं, त्यावेळेला आदामाला हवेला त्याने उत्पन्न केलं आणि परमेश्वराने त्याने फक्त उत्पन्न केलेलं नाही, तर त्याने आपल्याला सहभागिता दिली. परमेश्वर त्या एदेन गार्डनमध्ये किंवा एदेन बागेमध्ये आदामाशी, हवेशी त्याने परमेश्वराने आपली सहभागी दिली आणि त्यामुळेच आदाम आणि हवा या जगामध्ये तरू शकले, त्यांचं वाढ होऊ शकले. परमेश्वराची जी सहभागिता आहे, ती निसर्गाशी पण आहे. परमेश्वर सहभागिता आहे, ते सर्व पशुपक्ष्यांशी आहे. अशा रीतीने सहभागिता देणं हे परमेश्वराचं कार्य आहे. पुष्कळ वेळा काय होतं, की आपण जेव्हा सहभागिता घेतो, त्यावेळेला काय होतं, आपल्यामध्ये पुष्कळशा वेळेला असं वाटतं, की बाबा आपण ह्यांच्यामध्ये बसू नये, त्यांच्यामध्ये बसू नये, बोलू नये, उठू नये, काय करू नये, हे आपल्या मनामध्ये येतं. परंतु जेव्हा आपण सहभागिता घेतो, तेव्हा आपलं एकमेकाशी बोलणं होतं. त्यावेळेला आपल्या विचाराची देवाणघेवाण होते. त्यामुळे आपले जे काही प्रश्न असतात, ते आपल्याला ते उत्तर माहीत नसतात. ह्या सहभागीमुळं एकमेकांमध्ये आल्यामुळं आपण काय होतं, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सुचतात. अशा रीतीने ह्या सहभागिता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वराने ती सहभागिता मानवाशी दिलेली आहे. परमेश्वराची इच्छा आहे, की मानव आणि मानवामध्ये सहभागिता असावं. मानवाचं आणि देवामध्ये सहभागिता असावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. आता सहभागिता केल्यामुळे काय होतं, की आपल्यामध्ये जे प्रेमसंबंध आहेत, ते वाढतात. आपल्यामध्ये बंधुप्रेम आहे, ते वाढतं. आपल्यामध्ये असलेला जिव्हाळा आहे, तो वाढतो. आपल्यामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी वाढतात आणि अशा रीतीने ही सहभागिता आपल्यामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वर करो ती सहभागिता आपल्या जीवनामध्ये येवो, ही एकच प्रार्थना मी आज करत आहे. धन्यवाद.